नमस्कार, मी माई. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर, ज्याचं नाव आहे माय माझी सुगरण. आज आपण बनवणार आहे चकुल्या. कमीत कमी वेळेत तयार होणारा, जिभेला चव आणणारा पौष्टिक पदार्थ. चकुल्यासाठी लागणारे साहित्य आपण आता बघूया. चिरलेली कोथिंबीर, बारीक केलेले लसूण खोबरं, गरम मसाल्याची पूड, कढीपत्ता, 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, थोडीशी हळद, हिंग, वरण करण्यासाठी मुगाची डाळ आणि मी कणिक मळून घेतलेली आहे आणि फोडणीसाठी तेल. मी ही अर्धी वाटी मूग डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे. मी डाळ शिजवून घेतलेली नाही आहे. आता मी वरण फोडणीला घालणार आहे, त्याच्यामध्ये ती डाळ टाकणार आहे, त्यामुळे आपल्या वरणाला छान चव येईल. मी आता कढई गरम करायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल घालते आहे. आता मी फोडणीची तयारी करत आहे. हिंग, कढीपत्ता, मोहरी, जिरे, लसूण खोबरं, हळद, याच्यामध्ये आता मुगाची डाळ टाकूया. आता मी याच्यामध्ये 3 कप पाणी घालते. आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि हे शिजण्यासाठी आता बाजूला ठेवूया आणि चकुल्याची तयारी करून घेऊया. मी आता चकुल्यासाठी चपाती लाटून घेत आहे. आपल्या नेहमीच्या चपातीपेक्षा थोडीशी जाड घ्यायची आहे. मी ही चपाती लाटून घेतलेली आहे. मी गोल आकाराच्या चकुल्या पाडून घेणार आहे. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही आकाराच्या चकुल्या पाडू शकता. या चपातीच्या मी अशा गोल चकुल्या पाडून घेतलेल्या आहेत. पण आता आपली डाळ शिजली आहे का बघूया. आपली डाळ 80% शिजलेली आहे. आता मी याच्यामध्ये गरम मसाल्याची पूड, कोथिंबीर, आणि आता चकुले घालत आहे. या चकुल्या आपण आता डाळीसोबत 5 मिनिटं शिजत ठेवूया. आपल्या चकुल्या शिजून तयार आहेत का बघूया. आपल्या चकुल्यांचा खूप सुंदर वास सुटलेला आहे. तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा, तुम्हाला नक्की अगदी आवडेल. अशा नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनेलचं नाव आहे माय माझी सुगरण. धन्यवाद.